नमस्ते मुलांनो. तर आज आपण बालभारती 3 मधील गणित या विषयाचा इयत्ता 5वीचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यात कोणतं प्रकरण बघणार आहोत मुलांनो? आज आपण 12वं प्रकरण बघणार आहोत, परिमिती व क्षेत्रफळ. तर आज आपल्याला परिमिती आणि क्षेत्रफळ याचा अभ्यास करायचा आहे मुलांनो. आणि अभ्यासामध्ये बघा आपण काय शिकणार आहोत मुलांनो, बघूया. प्रस्तावनामध्ये इथे दिलेला आहे, प्रस्तुत पाठात आपण आयताच्या आणि चौरसाची परिमिती आणि आयत आणि चौरसाचे क्षेत्रफळ याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की परिमिती म्हणजे काय असते आणि क्षेत्रफळ म्हणजे काय असते आणि आयत म्हणजे काय आहे आणि चौरस म्हणजे काय आहे हे आपल्याला माहितीच आहे मुलांनो. तर आजच्या प्रकरणामध्ये, आजच्या अभ्यासामध्ये आपण त्याचं परिमिती आणि क्षेत्रफळ याचा अभ्यास करणार आहोत. तर बघूया मुलांनो, स्पष्टीकरण बघूया. बघा, स्पष्टीकरणामध्ये आपण परिमिती म्हणजे काय असते हे बघणार आहोत. तर बघा, परिमिती म्हणजे काय असते आपल्याला बघा, बंदिस्त आकृतीला परिमिती असते. बंदिस्त आकृतीला परिमिती असते. आणि बघा, बंदिस्त आकृती म्हणजे क्लोज फिगर असते, ओपन फिगर असते. तर जी बंदिस्त फिगर आहे म्हणजे जी सगळ्या बाजूनी बंद आहे, जसे आता ही सपोज हे घेतलं, हे बंद आहे सगळ्या बाजूनी. ही ओपन फिगर आहे का नाही, क्लोज फिगर आहे, म्हणजे ही बंदिस्त आकृती आहे. ही घेतली, ही सुद्धा बंदिस्त आकृती आहे. त्रिकोण घेतला, समजा चौकोन घेतला किंवा आयत घेतला, हे सगळे बंदिस्त आकृती आहेत. तर ह्या बंदिस्त आकृत्यांची परिमिती असते मुलांनो. आणि बघा, बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. बघा, ह्या ज्या बंदिस्त आकृत्या आहेत त्यांच्या सर्व बाजूंच्या ह्या ज्या बाजू आहेत, त्या बाजू ज्या आहेत त्या बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच त्या आकृतीची परिमिती असते. आणि हे आपल्याला माहित आहे मुलांनो. तर बघा, आता सपोज हे आपण घेतलेला आहे, इथे ट्रायंगल घेतलेला आहे, म्हणजे काय घेतलेला आहे, त्रिकोण आहे. तर याची परिमिती म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. परिमिती म्हणजे जसं इथे 3 बाजू आहेत, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, ते ह्या तीनही बाजूंची बेरीज म्हणजेच त्या त्रिकोणाची परिमिती होईल. समजा आपण आयत घेतलं तर आयताच्याही चारही बाजूंची बेरीज म्हणजेच त्याची परिमिती होईल. आणि समजा आपण चौकोन घेतला तर चौकोन मध्येही काय होईल, त्याच्या चारही बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजेच परिमिती असते. आणि आपल्याला माहित आहे मुलांनो. तर आता आपण याची उजळणी करून घेऊया. तर आता आपण याची रिव्हिजन करून घेऊया मुलांनो. पुन्हा एकदा बघा, बंदिस्त आकृतीला परिमिती असते. बंदिस्त आकृती म्हणजे क्लोज फिगर. तर बघा, बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची जी बेरीज असते त्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजेच काय होते, परिमिती असते. पण परिमिती ही आपण फक्त क्लोज फिगरची काढू शकतो, बंदिस्त आकृतीची आपण काढू शकतो. तर आता आपण याची रिव्हिजन करूया मुलांनो. इथे बघा, आपल्याला आता ए बी सी डी या आयताच्या लगतच्या बाजूंची लांबी दिली आहे. बघा, ही आकृती आपण बघितली तर इथे ए बी सी डी आहे, याच्या बाजूच्या लांबी दिलेली आहे आपल्याला. जसं हे आयत आहे, आयतलाच आपण काय म्हणतो, रेक्टँगल म्हणतो. आणि बघा, रेक्टँगल मध्ये त्याच्या आमोरासमोरील ज्या बाजू असतात त्या कशा असतात, सारख्या असतात. म्हणजे आपण बघा, हे जे आयत आहे ए बी सी डी, तर याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो मुलांनो, की जसं बाजू ए बी बरोबर बाजू सी डी यांची लांबी कशी राहील, सारखी राहील. आपण हेही म्हणू शकतो की बाजू बीसी बरोबर बाजू एडी, कारण आयतामध्ये काय असते की आमोरासमोरच्या ज्या बाजू असतात त्या कशा असतात, त्यांची लांबी सारखी असते. समजा ही 5 आहे तर ही सुद्धा 5च असेल, आणि ही समजा 4 आहे तर ही सुद्धा 4 असेल. म्हणजे याच्या बघा, आयताच्या चारही बाजू सारख्या असतात का, नाही. फक्त याच्या ज्या अपोजिट बाजू आहेत किंवा आमोरासमोरील बाजू आहेत त्या कशा असतात मुलांनो, सारख्या असतात, त्यांची लांबी सारखी असते. तर बघा, आयत एबीसीडी ची परिमिती इथे 18 सेंटीमीटर दिलेली आहे. याची जी परिमिती आहे किंवा त्यालाच परिमितीला इंग्लिश मध्ये पेरिमीटर म्हणतो, तर याची जी परिमिती आहे ती आपल्याला 18 सेंटीमीटर दिलेली आहे. तर बघा, कारण आयताच्या समोरासमोरील म्हणजे अपोजिट बाजूची लांबी समान असते. बरोबर आहे मुलांनो. समोरासमोरील बाजूंची लांबी, जे आमोरासमोरच्या बाजू आहेत किंवा अपोजिट साइड आहे, आताच सांगितलं मुलांना, त्याची बाजूंची लांबी कशी असते, सारखी असते.
आणि आपल्याला याचं जी परिमिती दिलेली आहे आयताची ती 18 सेंटीमीटर आहे. तर सपोज ही 5 आहे तर ही पण 5 राहील, ही 4 आहे तर ही पण 4 राहील. म्हणजे बघा इथे म्हणून 5 अधिक 5 केले तर किती होईल मुलांनो? 10 होणार आहे आणि 4 अधिक 4 8 होणार आहे. म्हणजे 10 अधिक 8 किती होईल मुलांनो? 18 होईल. म्हणून याची आपण म्हणू शकतो की हा जो आयत दिलेला आहे ABCD याची जी परिमिती आहे ती किती आहे? 18 सेंटीमीटर आहे असं आपण म्हणू शकतो मुलांनो. बघा ही समजा 5 दिलेली आहे, ही 4 सेंटीमीटर आहे तर ही पण 4 सेंटीमीटर राहील आणि ही 5 सेंटीमीटर आहे तर ही सुद्धा 5 सेंटीमीटर राहणार आहे. कारण बघा बाजू एबीच्या लगतची बाजू त्याच्या अपोजिट साइडची जी बाजू आहे आपण म्हणू शकतो की बाजू AB बरोबर बाजू CD, कारण ह्या अपोजिट साइड आहेत त्याच्या समोरासमोरील बाजू आहेत. तसंच आपण म्हणू शकतो की बाजू AD बरोबर बाजू BC. आणि बघा यांची आपण समजा बेरीज केली 4 अधिक 4 अधिक 5 अधिक 5 तर बघा 4 अधिक 4 10 येईल मुलांनो आणि 4 अधिक 4 8 येईल मुलांनो आणि 10 अधिक 10 5 अधिक 5 10 येणार आहे. बघा मुलांनो आपण बघा AB बरोबर CD केलेला आहे म्हणजे 4 अधिक 4 आणि बाजू AD अधिक बाजू BC केलेली आहे ती पण 5 अधिक 5 10 येईल. 4 अधिक 4 8 म्हणजेच 18 आलेला आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो हा जो आयत आहे ABCD या आयताची परिमिती आपण म्हणू शकतो किती येईल मुलांनो? 18 सेंटीमीटर येईल असं आपण म्हणू शकतो. तसंच आता आपण मुलांनो आपण आयताचं बघून झालं, आता आपण चौरस बघूया मुलांनो. आयताचं तुम्हाला समजलं असेल. आयताची आपल्याला समजा त्याची पेरिमीटर किंवा परिमिती काढायची आहे तर आपण काय करतो? चारही ज्या बाजू आहेत त्यांची बेरीज करतो. आणि इथे बघा मुलांनो फक्त एवढंच आहे की आयतामध्ये आमोरासमोरील बाजू कशा असतात? सारख्या असतात. आता बघा हे काय दिसत आहे मुलांनो? ही कोणती आकृती आहे? ही आकृती आहे चौकोनाची किंवा चौरस. तर बघा PQRS हा जो चौरस आहे किंवा चौरसला आपण काय म्हणतो? स्क्वेअर म्हणतो. तर बघा ह्या चारही बाजूंची लांबी कशी असते? चौरसाच्या चारही बाजूंची लांबी व्हेरी गुड सारखी असते. तर बघा PQRS या चौरसांच्या बाजूची लांबी 5 सेंटीमीटर आहे. तर बघा इथे यांची जी बाजूची लांबी आहे ती किती दिली आहे मुलांनो? 5 सेंटीमीटर दिलेली आहे. ही पण 5 सेंटीमीटर. एक बाजूची लांबी दिलेली आहे म्हणजे सगळ्या बाजूंची सारखीच राहणार आहे कारण चौरसाच्या चारही बाजूंची लांबी सारखी असते. मग आता याची आपल्याला समजा आपल्याला पेरिमीटर याची काढायची आहे किंवा याची परिमिती काढायची आहे तर आपण काय लिहूया? चौकोनाची परिमिती बरोबर आपण 5 म्हणजे बघा PS अधिक SR अधिक RQ अधिक PQ म्हणजेच 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजेच किती येईल? 20. म्हणजे याचं 20 सेंटीमीटर आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की हा जो चौकोन आहे ह्या चौकोनाची परिमिती किती आली आहे मुलांनो? 20 सेंटीमीटर आलेली आहे. बघा इथे 5 समजा बाजू PQ 5 अधिक बाजू RQ अधिक 5 बाजू RS म्हणजेच 5 आणि बाजू SP म्हणजेच 5. तर बघा यांची बेरीज केलं असता उत्तर आलेलं आहे 20 सेंटीमीटर. म्हणजेच आपण म्हणूया की हा चौकोन जो आहे चौरस जो आहे PQRS तर याची जी आहे परिमिती ती किती येणार आहे? 20 सेंटीमीटर येणार आहे. तर बघूया मुलांना स्पष्टीकरण थोडं. बघा PQ 5 सेंटीमीटर आहे तर SR पण 5 सेंटीमीटर राहील कारण बघा PQRS या चौरसाची परिमिती 5 सेंटीमीटर परिमिती 20 सेंटीमीटर आलेली आहे. का बरं 20 सेंटीमीटर आली आता आपण बघितलं आहे कारण चौरसाच्या चारही बाजूंची लांबी कशी असते मुलांनो? चारही बाजूंची लांबी ही समान असते. म्हणून 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 बरोबर 20 सेंटीमीटर असे होईल. म्हणून आपण काय म्हणूया? याची जी लांबी आहे याची जी परिमिती आहे ते बघा 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 बरोबर 20 सेंटीमीटर आलेली आहे.
आता बघूया मुलांनो, आपण त्रिकोण बघूया. आता आपलं चौरस बघून झालेला आहे मुलांनो आणि आयत सुद्धा बघून झालेला आहे. आता आपण आपण त्रिकोण म्हणजे ट्रायंगलची परिमिती बघूया. तर एबीसी हे जे आपल्याला त्रिकोण दिलेलं आहे, तर याच्या आपल्याला एबी ची लांबी दिलेली आहे 4. किती दिलेली आहे? 4 सेंटीमीटर इथे दिलेली आहे. पुन्हा बघा, बीसी ची जी लांबी आहे ती 8 सेंटीमीटर दिलेली आहे आणि एसी ची जी लांबी आहे ती किती दिलेली आहे? 6 सेंटीमीटर दिलेली आहे. बघूया, सीए ची लांबी किंवा एसी पण म्हणू शकतो, याला 6 सेंटीमीटर दिलेली आहे. तर बघा, याची आपल्याला परिमिती काढायची आहे. समजा परिमिती आपण एबीसी त्रिकोण एबीसी ची आपण परिमिती काढूया. तर सगळ्यांची आपण बेरीज करूया. म्हणजे इथे बघा काय करूया आपण बेरीज मध्ये, 4 AB अधिक बाजू AB अधिक बाजू BC. बाजू BC किती आहे? 8 सेंटीमीटर अधिक बाजू CA किती आहे मुलांनो? 6 आहे. म्हणजे यांची बेरीज करूया. तर बघा किती येईल, 6 अधिक 4 10, 10 आणि 8 18. म्हणजे ह्या त्रिकोणाची परिमिती येणार आहे 18 सेंटीमीटर येणार आहे मुलांनो. फक्त लक्षात काय ठेवायचं, आपण बघा आयात बघितलं तर आयातामध्ये काय असते मुलांनो, आमोरासमोर बाजू जी असतात त्या सारख्या असतात. समजा ही 5 आहे तर ही पण 5 राहील, ही 4 आहे तर ही 4 राहील. म्हणजे आयताची परिमिती वेगळी येईल. पण परिमितीचा अर्थ माहित आहे मुलांना आपल्याला. परिमिती म्हणजे जी पण आपल्याला आकृती दिलेली आहे, पण कोणती आकृती? बंदिस्त आकृती दिली आहे. तर त्या बंदिस्त आकृतीच्या ज्या बाजू आहेत त्या सगळ्या बाजूंची आपण बेरीज करायची आणि त्या सगळ्या बाजूंच्या लांबीची जी बेरीज आहे त्यालाच आपण परिमिती म्हणतो. तर बघा, आयातची अशी झाली. समजा आपण चौकोन घेतलं, ते चौकोनाच्या काय असतात? चारही बाजू सारख्या असतात मुलांनो. तर आपण ह्या चारही बाजूंची लांबी घेऊया, ती त्याची चौकोनाची परिमिती येईल. पण इथे ट्रायंगल मध्ये बघा, ह्या तीनही साइड्स कशा असतात? त्रिकोणाच्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. त्याचं मेजरमेंट 4 आहे, 8 आहे, 6 आहे. तर ह्या त्रिकोण एबीसी ची आपल्याला परिमिती जेव्हा काढायची आहे मुलांनो, तर आपण काय केलं? बाजू एबी अधिक बाजू बीसी अधिक बाजू सीए केली आणि यांची बेरीज केली असता आपल्याला उत्तर आलेलं आहे 18 सेंटीमीटर. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एबीसी जो त्रिकोण एबीसी आहे याची लांबी, याची जी परिमिती आहे ती 18 सेंटीमीटर आहे. नक्कीच मुलांना तुम्हाला हे समजलं असेल बघा. म्हणून त्रिकोण एबीसी ची परिमिती ही 18 सेंटीमीटर आहे. आता बघा, आपण आयताच्या परिमितीचे आपण सूत्र बघूया, म्हणजे फॉर्म्युले बघूया मुलांनो. आणि हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत, आपण लक्षात ठेवायचे. बघा, आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला काय आहे? रुंदी रुंदी लांबी लांबी. म्हणजेच बघा, इथे आयताची परिमिती बरोबर लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी. म्हणजे बघा, इथे काय आहे? दुप्पट आहे मुलांनो. लांबी दोनदा आहे आणि रुंदी दोनदा आहे. म्हणजे दुप्पट लांबी अधिक दुप्पट रुंदी आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. बघूया आपण पुन्हा. बघा मुलांनो, आपण आता सूत्र जे बघत आहोत, सूत्र हे लक्षात ठेवायचं मुलांना. आयताच्या परिमितीचे जे सूत्र आहे ते लक्षात ठेवायचं. परीक्षेत याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला येऊ शकतात मुलांनो. तर इथे बघा, आयताला बघा तुम्ही, तर इथे बघा आपल्याला माहित आहे, आपण आताच अभ्यासला आहोत की यांची रुंदी आमोरासमोरील बाजू जे असतात त्या सारख्या असतात. तर आयताची परिमिती बरोबर लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी. बघा, लांबी लांबी दोनदा आहे, रुंदी रुंदी दोनदा आहे. आणि आयतामध्ये अपोजिट साइड जे असतात, आमोरासमोरील बाजू, त्या कशा असतात मुलांनो? समान असतात. म्हणून आपल्याला माहित आहे आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. वेगवेगळे असते तर आपण डबल करू शकलो नसतो मुलांनो. पण हे बघा, इथे आमोरासमोरील बाजू सारख्या असतात म्हणून आपण दुप्पट लांबी दोनदा लांबी आहे म्हणून दुप्पट लांबी, दोनदा रुंदी आहे म्हणून दुप्पट रुंदी. आणि दुप्पटलाच आपण डबल लिहितो मुलांनो. म्हणजे 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी हे येणार आहे मुलांनो. तर आयताची परिमिती बरोबर काय फॉर्म्युला येणार आहे मुलांनो? आपल्याला कोणता फॉर्म्युला बनलेला आहे? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. आणि हा जो
फॉर्म्युला आहे मुलांनो, हा खूप इम्पॉर्टंट आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा की आयताची परिमिती बरोबर 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. हा फॉर्म्युला आपल्याला माहित असला तर आपल्याला समजा आयताची परिमिती काढायची आहे तर आपण काढू शकतो, लांबी माहित असली आणि रुंदी माहित असली तर. आता आपण बघा प्रश्न त्याच्यावर दिलेला आहे आपल्याला, आयताची लांबी दिलेली आहे इथे बघा, आयताची लांबी 7 सेंटीमीटर दिलेली आहे आणि रुंदी आपल्याला किती दिलेली आहे मुलांनो, 3 सेंटीमीटर. बघा आयताची लांबी 7 सेंटीमीटर दिलेली आहे आणि रुंदी 3 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आयताची परिमिती आपल्याला काढायची आहे, शोधायची आहे. तर बघा आपल्याला सूत्र माहित आहे मुलांनो, काय आहे आपलं सूत्र, आयताची परिमिती. आयताची परिमिती बरोबर काय आहे फॉर्म्युला, 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. हा प्रकारचा हे फॉर्म्युला आहे मुलांना, सूत्र आहे. तर बघा आपण इथे मग 2 गुणिला इथे लांबी, बघा लांबी किती आहे मुलांनो आणि रुंदी किती आहे, 7 आहे, अधिक ही लांबी किती आहे मुलांनो, 7 आहे, ही 7 आहे, तर ह्या बाजूची पण 7च राहणार आहे मुलांनो आणि ही जी रुंदी 3 दिलेली आहे ह्या बाजूला पण 3 सेमीच राहणार आहे, हे आपल्याला माहित आहे मुलांनो. मग आपण काय करूया, 2 गुणिला 7 करूया मुलांनो, अधिक इथे 2 गुणिला रुंदी किती आहे, 3 आहे, म्हणजे बघा 7 दुने किती होईल मुलांनो, 14 अधिक 3 दुने 6 म्हणजे किती उत्तर आले आहे, 20 सेमी. बघा आपल्याला फॉर्म्युला माहित होता, आपण फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट त्याची लांबी दिलेली आहे आपल्याला आणि रुंदी पण दिलेली आहे, म्हणून आपण बघा लांबी 7 सेंटीमीटर टाकलेली आहे आणि रुंदी टाकली आहे 3 सेंटीमीटर. मग बघा 7 गुणिला 2 केलं तर 14 आलेला आहे, अधिक 3 गुणिला 2 केलं तर 6 आलेला आहे, 14 अधिक 6 म्हणजे 20 सेंटीमीटर. म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्या आयताची, ज्या आयताची लांबी 7 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 3 सेंटीमीटर आहे त्याची परिमिती जी आहे ती 20 सेंटीमीटर येणार आहे. बघूया मुलांना आपण स्पष्टीकरण. तर बघा इथे आयताची आपल्याला काय काढायची होती, तर बघा इथे लांबी दिलेली आहे 7 आणि रुंदी दिली आहे 3. तर बघा आयताची परिमिती बरोबर आपण सूत्र काय आहे, 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. इथे लांबी 7 आहे आणि रुंदी 3 आहे मुलांना, म्हणून बघा 2 गुणिला 7 केलं, 7 ने गुणलं 2दा तर 14 येणार आहे आणि 3 गुणला 2 केलं तर 6 आणि मग इथे 14 अधिक 6 केलं तर 20 येणार आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ह्या आयताची परिमिती 20 सेंटीमीटर आहे. मुलांनो एकक जे आहे त्याचे युनिट ते बरोबर लिहायचं नेहमी, त्याच्यावर सुद्धा मार्क्स असतात. आता बघा आपण आयताच्या परिमितीचं जे सूत्र आहे ते बघितलं. आता आपण बघूया चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे ते बघूया. बघा इथे हे आपल्याला चौरस दिलेला आहे आणि आपल्याला माहितीच आहे चौरसाच्या चारही बाजू कशा असतात, त्या चारही बाजूंची लांबी समान असते. म्हणून इथे फॉर्म्युल्यामध्ये बघा चौरसाची परिमिती बरोबर एका बाजूच्या लांबीची चौपट. चौपट म्हणजे 4 टाइम्स. बघा 4 गुणिला एका बाजूची लांबी का बरं केलेलं आहे, कारण चौरसाच्या चारही बाजूंची जी लांबी आहे ती कशी असते, सारखी असते, समान असते. म्हणून याचा जे फॉर्म्युला आहे तो काय आहे, 4 गुणिला एका बाजूची लांबी. आणि नक्कीच मुलांनो हे तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न आले की आपण सोडवू शकूया. बघा इथे आता एका चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर दिलेली आहे, तर त्या चौरसाची परिमिती आपल्याला म्हणजे पेरिमीटर आपल्याला काढायची आहे. तर बघा मुलांनो सूत्र काय आहे सांगा, आताच आपण बघितलं चौरसाची परिमिती बरोबर काय आहे, त्याचं सूत्र 4 गुणिला एका बाजूची लांबी, याचं सूत्र आहे मुलांनो. तर बघा आपल्याला 4 गुणिला एका बाजूची लांबी आपल्याला दिलेली आहे 6, तर बाकीच्याही बाजूंची लांबी 6 राहणार आहे.
कारण चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी सारखी असते, म्हणून इथे आपण 6 लिहूया. 6 चौक 24, म्हणजे उत्तर किती येणार आहे मुलांनो? 24 सेंटीमीटर हे उत्तर येणार आहे. म्हणजे ह्या चौकोनाची जी चौरसाची जी परिमिती काढायची आहे ती किती आली आहे? 24 सेंटीमीटर आलेली आहे. तर आपण तपासून बघूया मुलांनो, आपलं उत्तरही बरोबर आहे का? बघा इथे एका चौरसाची जी बाजू आहे ती 6 सेंटीमीटर दिलेली आहे. चौरसाची परिमिती त्याच्या बाजूच्या लांबीची 4 पट असते. त्याचं आपण चौरसाच्या परिमितीचं सूत्र लिहूया. 4 गुणिला एका बाजूची लांबी. तर बघा 4 गुणिला एका बाजूची लांबी 6 दिलेली आहे मुलांनो. म्हणजे 6 चौक 24, म्हणजे चौरसाची जी परिमिती आहे ती किती आलेली आहे? 24 सेंटीमीटर आलेली आहे. आणि हे समजलं असेल मुलांना तुम्हाला, कारण सूत्र माहित असलं तर सूत्रावरून आपण त्याची जी परिमिती काढू शकतो. आता बघूया काही शाब्दिक उदाहरण बघूया मुलांनो. शाब्दिक उदाहरणे म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम. आपण काही शाब्दिक उदाहरण बघूया, म्हणजे अजून तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुमचा सराव पण होईल. बघा, आयताकार बागेची लांबी किती आहे? आयताकार बागेची लांबी 100 मीटर व रुंदी 80 मीटर आहे. तर त्या बागेची परिमिती किती होईल? तर बघा इथे आपल्याला परिमिती काढायची आहे मुलांनो. परिमितीमध्ये बघा मुलांनो, आयताकार दिलेला आहे, म्हणजे आपण काय लिहूया? आयताची परिमिती. आयताची परिमितीचं काय सूत्र आहे मुलांनो? काय फॉर्म्युला आहे? बरोबर, 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला लांबी दिलेली आहे 100 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 80 मीटर. तर आपण 2 गुणिला इथे 100 करूया अधिक 2 गुणिला रुंदी 80 आहे, 80 मीटर. म्हणजे बघा 100 दुणे 200 होणार आहे मुलांनो, अधिक 80 गुणिला 2 केलं तर किती होईल? व्हेरी गुड, 160. म्हणजेच उत्तर किती येईल मुलांनो? 063, म्हणजे 360 मीटर येणार आहे उत्तर. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? आयताची परिमिती किती आली आहे, म्हणजे मग शेवटी असं लिहायचं मुलांना, म्हणून आयताची परिमिती किती आहे? 360 मीटर आहे. बघूया मुलांना आपण. बघा, आयताकार बागेची इथे लांबी दिलेली आहे, आपण सोडवून बघितलेलं आहे. आता बघा यांचं आयताची परिमिती बरोबर सूत्र लिहूया. 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. बघा हे सूत्र घेऊन त्याच्यानुसार आपण लांबी 100 मीटर म्हणून 2 गुणिला 100 अधिक रुंदी 80 असल्यामुळे 2 गुणिला 80 केलेला आहे. 100ला 2 ने गुणल्यावर 200 उत्तर आलं आणि 80ला 2 ने गुणल्यावर 160 हे उत्तर आलेलं आहे. बघा 200 अधिक 160 करूया, म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे 360 हे उत्तर आपलं आलेलं आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो मुलांना? म्हणून आयताकार बागेची परिमिती 360 मीटर आहे. आता दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. बाजूची लांबी 30 मीटर असलेल्या चौरसाकार जागेच्या कडेने 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल? आणि हा एक पहिला प्रश्न झाला. त्याच्यात पुन्हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे, ₹70 प्रति मीटर प्रमाणे तारेचा किती खर्च होईल? तर बघा प्रश्न आपण एकदा बघूया. अजून प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा मुलांनो. बाजूची लांबी आपल्याला दिलेली आहे 30 मीटर दिलेली आहे आणि लांबी दिलेली आहे आणि चौरसाकार जागेच्या कडेने 3 पदरी कुंपण आहे मुलांनो. कुंपण आहे, तर कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल? तार किती मीटर लागेल हे आपल्याला काढायचं आहे. आणि प्रति मीटर, एका मीटरला 70 रुपये लागत आहे, तर असा किती तारेचा खर्च येईल? आपल्याला पहिले मीटर किती लागेल ते पाहूया आणि मग एका मीटरसाठी त्यांनी 70 रुपये, याप्रमाणे मग किती खर्च येईल तो काढूया. तर बघा हे प्रश्न हा सोडवताना आपण काय करूया? आधी मुलांनो, लांबी आपल्याला दिलेली आहे, तर आपण काय करूया? बाजूची लांबी कोणता आहे मुलांनो? चौरसाकार आहे, तर याची लांबी काढताना आपण कोणतं सूत्र लिहूया मुलांनो? बघा
एक पदरी कुंपण घालण्यासाठी चौरसाकार जागेची परिमिती आपल्याला काढावी लागेल. आणि बघा आपल्याला परिमितीचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय आहे परिमितीचा? बघा, चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती बरोबर याचं सूत्र काय आहे मुलांनो? आपण आयताची परिमिती बघितली आहे. तशी चौरसाची म्हणजे 4 गुणिला एका बाजूची लांबी. ही बाजूची आहे मुलांनो, एका बाजूची लांबी. तर बघा इथे 4 गुणिला एक बाजू जी आहे ती काय दिली आहे? 30 मीटर लांबी दिलेली आहे. म्हणून आपण इथे 30 करूया. 30 मीटर म्हणजे उत्तर आलेलं आहे 120 मीटर. म्हणजे बघा चौरसाची परिमिती आली आहे 120 मीटर. तर आता ते काय म्हणतात? 120 तर ते परिमिती झाली, परंतु आता ते काय म्हणतात? 3 पदरी कुंपण घालायचं आहे. 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल? तर आपण लिहूया मुलांनो, 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 3 पदरी. बघा आपण सुरुवातीला आपण परिमिती काढलेली आहे, कारण आपल्याला बाजूची लांबी दिलेली होती आणि चौरसाच्या जागेच्या कडेने 3 पदरी आपल्याला कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल हे काढायचं आहे. म्हणून आपण काय केलं? आधी चौरसाची परिमिती काढली. परिमिती 120 मीटर आली. आता ते काय म्हणतात? 3 पदरी आहे. तर मग आपण 3 पदरी कुंपणासाठी किती लागेल मुलांनो? 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर लागेल मुलांनो वायर? तर आपण 3 गुणिला 120 मीटर करूया मुलांनो. म्हणजे 12 तिरी 36 म्हणजे 360 मीटर. तर म्हणजे किती वायर लागेल मुलांनो? आपण म्हणू शकतो की 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 360 मीटर वायर लागणार आहे. पण आता वायर तर आपलं काढून झालं, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे की 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर वायर लागेल. तर इथे किती मीटर लागेल? 360 मीटर वायर लागेल. परंतु आता ते काय म्हणतात मुलांनो? 70 रुपये प्रति मीटर, म्हणजे एका मीटर साठी 70 रुपये. मग आता 360 साठी किती लागेल? तर आपण काय करूया? व्हेरी गुड. आपण काय करूया? 360 ला आपण 70 ने गुणूया. आणि बघा 360 ला गुणल्याने 70 शून्य किती येणार आहे मुलांनो? 70 शून्य 0. मग 70 सह किती होणार आहे? 420 येणार आहे. इथे शून्य लिहूया. 42 हे हातचे राहतील, इथे 42 इथे देऊया. मग बघा मुलांनो 70 तिरी किती होणार आहे? 210 होणार आहे. मग आता 210 जे आला आहे त्या 210 मध्ये हे 42 मिळवूया. म्हणजे उत्तर किती येणार आहे? 25,200 रुपये हे उत्तर येणार आहे. म्हणजे बघा समजलं मुलांनो? बघा इथे 2 प्रश्न आपल्याला विचारले होते. तर आपण एका प्रश्नाचं उत्तर काढलं, एकाचं उत्तर आपण पहिले आधी चौरसाची परिमिती काढली. परिमिती 120 मीटर आली. पण त्यांनी बघा त्यांना चौरस जागेत 3 पदरी पाहिजे होती, म्हणून आपण 120 ला 3 ने गुणले असता उत्तर आपले आहे 360 मीटर. म्हणजे आपण म्हणू शकतो की 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 360 मीटर वायर लागला. पण 360 मीटर वायर लागल्यावर अजून पुन्हा प्रश्न होता की 70 रुपये प्रति मीटर, म्हणजे एका मीटरला 70 रुपये लागत आहे. तर आता 300 मीटर वायरसाठी किती रुपयाचा खर्च येईल? किती रुपये लागतील? तर आपल्याला 360 ला आपण 70 ने गुणलं असता उत्तर किती आलं आहे मुलांना? बघा 25,200 रुपये आलेले आहे. म्हणजे आपल्याला किती खर्च लागणार आहे मुलांना? 25,200 रुपये. आता बघूया मुलांना यांचं स्पष्टीकरण. बघा एक पदरी सिंगल कुंपण घालण्यासाठी चौरसाच्या जागेची परिमिती काढावी लागेल. आणि चौरसाच्या जागेची परिमितीसाठी सूत्र लिहिलेलं आहे 4 गुणिला एका बाजूची लांबी. इथे एका बाजूची लांबी 30 मीटर आहे, म्हणून 4 गुणिला 30 केलं तर 120 मीटर आलेला आहे. आता बघा चौरसाच्या जागेची परिमिती किती आली आहे? 120 मीटर. पण कुंपण 3 पदरी आहे, म्हणून आपण त्याच्या 3 पट करूया मुलांनो. तर 120 गुणिला 3 केल्यावर किती उत्तर आलेलं आहे? 360 मीटर उत्तर आलेलं आहे.
आता या तारेला खर्च किती येईल ते काढायचं आहे, कारण इथे प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की एका मीटरसाठी 70 रुपये, तर 360 मीटरसाठी किती लागेल. म्हणून बघा मुलांनो, 360 गुणिले 70 केल्यावर उत्तर आलेलं आहे 25,200. म्हणजेच म्हणून चौरसाकार जागेला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी तार एकूण किती खर्च येईल, रुपये 25,200 खर्च येईल. तर मुलांना नक्कीच हे तुम्हाला उदाहरण समजलं असेल. फक्त 2 याच्यात वेगवेगळे प्रश्न विचारले होते. प्रश्न आपण व्यवस्थित वाचून घ्यायचं.